कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रवा, तूप, शिरा, माझा शिरा, धनु दीदी, अगं प्रसादाचा शिरा आहे ना तो? मग काय झालं? कसा झालाय प्रसादाचा शिरा ते बघून झाली शांत. पाणी तहान लागली, पाणी पिऊन येते. बाबूचा घ्यान येते का त्याची जाम? अरे तू इकडे, मला बोलव इकडे, तू इकडे. मला बोलवते, बर्फी आले. अरे हिला पसम्याचा अटॅक आलाय। हा, पकडून ठेवा नाहीतर कुणाला तरी खायची। काय करता दादा? काय मग मला भूक लागली, बंद कर. काय दादा, तुला भूक लागली? काय घेणार दादा? काय झालं वहिनी? अगं काय नाही, घरात गोड बनवायला लागलं ना की हिला गोड खावं असं वाटतं आणि खायचा अटॅकच येतो हिला। हा, तू कर का तुझं काम, आमच्यासाठी नेहमीच आहे. मला भूक लागली, अगं माझ्या पोटात ना कावळे ओरडत नाही, भोकायला लागले मला. आम्हाला कळतंय काय चाललंय ते. तेरे बिना जिया जाए ना। काय झालं? सिलेंडर संपलाय, आपल्याकडे दुसरा सिलेंडर असेलच ना? अगं ते लग्नाच्या गडबडीत मी नंबर लावायचं विसरलो. अरे देवा, मग आता काय करायचं? तुला काय गरज होती हे सगळं अंगावर घ्यायची? पोरींचे असे पडलेले चेहरे बघवत नव्हते रे मला. आणि तसंही मी तुला वचन दिलंय की त्यांना त्रास होईल असं मी काही करणार नाहीये. आणि एक खरं सांगू, फक्त या लग्नामुळेच मी त्यांच्याशी जोडले गेलेले नाहीये रे. त्या माझ्या मामाच्या मुली आहेत, आमचंही एक नातं आहे. मग त्यांचं मी मन राखायला नको का? काय झालं? अरे गॅस संपलाय आणि दुसरं सिलेंडर पण नाही घरात. मी एक काम करतो, कोणाकडे ओळखी नाही का ते बघतो. दादा अरे काय करतोयस? नवरा मुलगा आहेस तू, पुढचे 9 दिवस तरी तू काही काम करायचं नाही बघ. हा, आणि आपल्याकडे पैलवान जोडी आहे की. चला जा, जुनं सिलेंडर घेऊन जा आणि नवीन घेऊन या. राजू, काय माहितीये का, माझ्याच भविष्यात लिहिलंय की जड वस्तू उचलायच्या नाही. काय रे पुढे? हा, आणि आमच्या दोघांची रास एकच आहे. मग माझ्या पण भविष्यात तेच लिहिलंय ना, जड वस्तू उचलायची नाही. 0 मिनिटात उचलायचं बरं का सिलेंडर, आधीच सांगते, नाही तर तुमचं आजचं भविष्य बदलीन मी, कळलं का? मी एक काम करते, आज मी चुलीवर स्वयंपाक करते. आपल्याकडे चूल आहे ना? आहे अंगणात, पण सारून घ्यावी लागेल. हा, अगं तुळजा, कशाला चुलीचं काढलेस तू? राहू दे, सोड सगळे. मी हातात घेतलेलं काम कधीच अर्धवट सोडत नाही. अगं पण तुळजा, तुला चुलीवर जेवण करायला नाही ना आवडत? माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्याशा वाटतायत मला. जा बाई, तिला आपलं स्वयंपाकघर दाखव. ज्याची जागा जिथं तिथंच गेलं पाहिजे माणसाने. मला कोणी जबरदस्ती काम करायला लावलं ना, मला ते नाही आवडत. आणि सत्यजितच्या आजीने जर मला प्रेमाने सांगितलं असतं तर मी केलं असतं रे काम. आणि इथे तर मी माझ्या इच्छेने करते. तुला खरंच अडचण नाही ना?
प्रेमाने सांगितलं तर कुठल्याच बाईला काहीच अडचण नसते रे. पण आपल्याकडे होतं काय, तर बाईला गृहीत धरलं जातं. ती करते म्हणून तिनेच केलं पाहिजे, तिचंच काम आहे हे, असं लोकांना वाटू लागतं. आणि अशा लोकांचा मला राग येतो. बाईला जर एखादी गोष्ट जबरदस्ती करायला लावली तर ती कधीच नीट करू शकत नाही. पण तेच तिला प्रेमाने सांगितलं तर तिच्या इतक्या सुंदर पद्धतीने दुसरं कोणीच करू शकत नाही. कसलं भारी बोलते ग वहिनी तू. चल मला चूल दाखव आता. ओय, लवकर चला, त्या पप्पीनं धनुती तिला अडवून ठेवलंय, नाहीतर तिच्या शिरात चेपवल. चला. तुळजा खरंच किती समजूतदार आहे. माझ्यासाठी या घरात थांबली. आता पण माझ्या बहिणींचं मन जपते, त्यांच्या इच्छा पूर्ण करते. मला पण एका वर्षाच्या आत माझ्या बहिणींची लग्न करून तिला दिलेलं वचन पूर्ण केलं पाहिजे. तुझ्याकडे बघून कळतंय मला, बाई चूल आणि मूल एवढंच करण्यासाठी जन्माला नाही आली. तिच्या इच्छेने ती जगातली सगळी कामं करू शकते. फक्त तिची इच्छा जपणारा, तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला पाहिजे. मी पण माझ्या बहिणींसाठी असाच नवरा शोधणार, जो त्यांची इच्छा जपल, त्यांना मोकळीक देईल. जिथं त्या आपल्या मनानं सगळ्या गोष्टी करतील, तिथं जबरदस्ती नसेल तर प्रेम असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.